अरे नाही भाई, अरे अशक्य आहे थोडं, म्हणजे नाही पूर्णच का नाही. आई रक्त शपथ मी आणि ऋतू कमिटेड होते एकमेकांना. जर इथे मी आता असं आय एम रिअली सॉरी, माझ्याकडनं असं काही होऊ शकत नाही आता. आत्ता रे तुझ्या तोंडातून सॉरी होय रे? इतक्या वेळ असं गावचं सगळं बडबडलास, सॉरी नाही म्हणता आलं, आणि ऋतूवर आल्यावर लगेच सॉरी. जरा घाम बुडला झाला, घाबरला नाही. आवरला कसं आहे? शिकला आले का? शिकला म्हणजे तू मैत्रीच्या संगतीत राहून शिकला. आणि मग काय तू काय एकटाच स्टेशन घेऊ शकतो काय? नाही, विनोद बुद्धी येते तुला हळूहळू. मला आता वाटलं इतके दिवस तुझ्या सोबत असून अपरिचित आहे मी तुझ्याशी, असं तू वागलास. द स्ट्रेंजर. पण कसं आहे ना, खरी ओळख व्हायला जवळ असावं लागतं. जवळ नाही नाही, परंतु काका काकूंची परवानगी घेतल्याशिवाय आपण हे पाऊल नको उचलायला. सौ मुली. पण हो, आई बाबांची आणि काका काकूंची परवानगी आपण घेऊच. आणि मी सरळ त्यांच्या पाया पडीन आणि म्हणेन, काका काकू मला तुमचा जावई व्हायचंय. नाही काय सून होतो का मी? नाही, आपण ते मॅनेज करू. तू अर्धा सून हो, मी अर्धा सून. हा, मी सून. इकडे 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 बस 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 बस. साखर नाही नाही नाही, काही गरज नाही. आई आई हे बघ इकडे, शांत शांत हो शांत. अगं आई, असं काही नाहीये. तुझे पाहिलं ना ते तसं काही नाहीये. आम्ही मजा करत होतो, मजा चाललेली एक मजा चाललेली फुल. हे बघ, तू मुलगा आहेस ना. हा काय प्रश्न आहे आई? मग जावई कसा बनणार तू? नाही काकू, होऊ शकतो तो. अशी नाती जगात अस्तित्वात आहेत. अरे हे असलं सगळं श्रीमंतांच्या घरचं चाळे असतात असं वाटलं होतं. आपल्या घरी पण आई कसं आहे, आपल्या घरी पण होऊ शकतं, म्हणजे कोणाच्याही घरी होऊ शकतं. काय म्हणतात, अननॅचरल नाहीये ती, संपूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे काकू. आता कसं सांगू, प्रत्येकात त्याचा थोडासा अंश असतोच म्हणतात. आमच्यात नाहीये. नाहीये नाही म्हणजे नसेलच. नाहीये, नाहीच आहे बहुधा. काय काळ आलाय, सगळा काळ बदलला बाबा, बदलला काळ. आई असं काही नाहीये, हे आत्ताचं नाहीये, हे फार जुन्या काळातलं आहे. म्हणजे तेव्हापासून आहे चालू. म्हणजे ते असं पुराणात देखील तसंच होतं. आता आपला कसं दिलं उदाहरण, आता 13व्या शतकातला कवी रुमी माहिती? हल्ला कधी होऊ शकतो, त्यासाठी प्रॅक्टिकल होतं. व्हॉट? दॅट्स व्हाय यू टोल्ड मी टू हाइड हियर. हो. अगं मी कोमात गेले असते, मला हार्ट अटॅक 100% आला असता. तू काय केलंस? अगं ऋतू, हेच तर इम्पॉर्टंट आहे. आपण कधी अलर्ट राहायला पाहिजे. कोणी हल्ला केला तर आपल्याला वार करता आला पाहिजे ऋतू. माझ्यावर कशाला कोणी हल्ला करेल? सी, मी कार मधून फिरते आणि अदरवाइज सोना असतो माझ्या बरोबर, सो आय डोंट नीड इट. ओके, असं इमॅजिन कर की तू गाडीमध्ये बसलीस. ओके, काही लोकांनी गाडी थांबवली
ते गाडीच्या आतमध्ये आले आणि त्यांनी तुझ्या चुंबूला घट्ट पकडून धरलं आणि ते त्याला सोडत नाही आणि ते तुझ्यावर हल्ला करतायत रे. किंवा समजा तू गाडीमध्ये बसलीस, काही लोकांनी गाडी थांबवली आणि तुला अचानक धक्का दिला आणि तुझ्यावर हल्ला केला तर. किंवा समजा तू शौनकच्या मागे बाईकवर बसलीस, तुला दिसलं की काही लोक एका मुलीची छेड काढतायत तर तू तिला वाचवायला नाही जाणार? नाही जाणार ना, डेफिनेटली. एक्झॅक्टली. त्यासाठी आधी आपल्याला कराटे शिकावं लागेल. म्हणजे मग मी असं कोणालाही वाचवू शकेन. एक्झॅक्टली. Then I'll be the super girl. ऋतू, the super girl. Girls कुठे आहात? श्रुती, आपण एक प्लॅन करत, आपण तिच्यावर हल्ला करत. ओके? Girls कुठे आहात तुम्ही? काय करताय तुम्ही दोघी? आयुष्य, तू खरंच कराटे शिकलीस का? नाही, हात खूप लागतो ग. मारकुटीच आहे ग. काय अगं काय चाललंय काय? काय करताय तुम्ही? हातामध्ये जेवढी शक्ती असते ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती मनामध्ये असते. समोरून कुणी अडदान माणूस आला ना, तर मनात एवढी ताकद निर्माण होते की आपण त्याला टक्कर देऊ शकतो, जशी ऐश्वर्याने दिली. पण हात खूप लागतो ग. मला काय वाटतं, आपण ना नको गेलं हिला आपल्यामध्ये. केवढी मारते ग. पचकन हात लागतो तिचा. डिस्गस्टिंग. आपणच शिकूया कराटे. हो, डन. अरे असं काय, मला पण घ्या तुमच्यात. हे नाही, तू खूप मारलंयस आम्हाला, आम्ही नाही घेणार. मला पण सांगा यार. ए नाही, नको. चल ग, चल. तुला एक उपाय सांगू का मी? हो. तुम्ही ना असा छेडछाडीचा गेम खेळा, हा? आणि त्याच्यामध्ये तू छेड काढणारा गुंड हो, म्हणजे त्यांना एक असा स्ट्रॉंग अपोनंट मिळेल, लढतील त्या. माई, हा, काय जिनियस आहेस ग तू. बरी आहे. थँक्यू सो मच. मी सांगते, मी तयार आहे गुंड. मी तुमची छेड काढते. चला. ऑल द बेस्ट. वा, कधी कधी छोट्या छोट्या मुलांचे उपाय सुद्धा मोठ्यांसाठी वर्क होतात, नाही का? तर लिव्ह इन म्हणजे काय, गोइंग आउट म्हणजे काय, डेट म्हणजे काय, ब्लाइंड डेट म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला कळायला हवं. नाही सध्या मला फक्त लिव्ह इन म्हणजे काय तेवढं सांग, बाकीचं नंतर सांगितलं तरी चालेल. काय वडील तुम्ही सांगा ना. आता जर तुम्हाला ABCD नाही कळली तर A फॉर ऍपल कळेल का? अहो बेरीजच नाही आली तर गुणाकार तरी येईल का? म्हणजे सांगा ना, एक साधं नोटेशनचं जर तुम्हाला ज्ञान नसेल तर सिम्फनी क्रिएट करता येईल का? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा, हे सगळं काय चाललंय? ह्या प्रश्नाचं उत्तर नलिनी स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर मग मी तुला देतो. मला पुरुषाची गरज नाही. मला पुरुषाची गरज नाही. नाही. म्हणजे तुला पुरुषाची बिलकुल गरज नाही.